खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. त्याची कार एका आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबली. वॉचमनने गेट उघडताच गाडी आत शिरली. त्याने शेजारीच असलेल्या तपस्याकडे पाहिलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकून अगदी शांतपणे झोपली होती. ते बघून तो गालातच हसला. इतक्या सहजासहजी ती आपल्यासोबत येणार नाही हे त्याला माहीतच होतं. म्हणून त्याने पाण्यातून तिला गुंगीचं औषध दिलं होतं, जेणेकरून ती इथे येईपर्यंत शांत राहावी. ड्रायव्हरने पार्किंग मध्ये गाडी थांबवली आणि तो खाली उतरला. त्याने जाऊन पाठीमागचा दरवाजा उघडला. सर. सम्राट भानावर आला. त्याने पाहिलं तर ते घरी पोहोचले होते. येस, यू कॅन लिव्ह नाव. पण सर, या बंगल्यावर कोणीच नोकर नाहीये. तुम्हाला कदाचित माझी गरज लागेल. आज मला कोणाचीही गरज लागणार नाहीये. यू कॅन लिव्ह. तसा तो ड्रायव्हर मान खाली घालून निघून गेला. सम्राटने तिचं डोकं लगत सीटवर ठेवलं आणि तो गाडीच्या खाली उतरला. जाऊन त्याने आधी दरवाजा उघडला. तो पुन्हा तिच्या जवळ आला. तिच्याकडे बघून गालातच हसत त्याने तिला अलगद बाहेर काढलं आणि दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तो तिला घेऊन घरात आला. हा बंगला त्याने 2 वर्षांपूर्वी घेतला होता. पण विकत घेतल्यापासून तो एकदा सुद्धा तिथे आला नव्हता. साफसफाईसाठी आठवड्यातून एखाद वेळेला माणसं येऊन जायची. त्यानंतर तो बंगला रिकामाच असायचा. म्हणून मग त्याने तपस्याला तिथे घेऊन जायचं ठरवलं. त्याने तिला खालच्याच एका रूम मध्ये झोपवलं. ती अगदी शांतपणे पडून होती. तिला झोपवून तो तिच्यापासून दूर जाणारच होता. तितक्यात त्याच्या हाताला ओढ बसला. त्याने मागे वळून पाहिलं तर तिच्या ओढणीचं लटकन त्याच्या स्लीव्हच्या बटनात अडकलं होतं. तो पुन्हा गालात हसला. तिच्या जवळ आला आणि त्याने हळूच ते लटकन त्या बटनातून काढलं. तिची ओढणी व्यवस्थित तिच्या अंगावर टाकून दिली. तो तिथून बाहेर आला आणि त्याने खिशातून त्याचा मोबाईल बाहेर काढला. काही फोन फिरवले आणि त्यानंतर त्याने घरी फोन लावला. हॅलो. आत्या, आबांचा फोन का लागत नाहीये? माहित नाही रे, पण दादा अर्ध्या तासापूर्वी झोपायला गेलाय. काही काम होतं का? हो, मी 4-5 दिवसांसाठी जरा बाहेर जातोय. सध्या ऑफिसमध्येच आहे आणि इथूनच जाणार आहे. मी घरी एका माणसाला पाठवतोय. त्याच्याकडे माझे कपडे पाठवून देशील? बाहेर म्हणजे नेमकं कुठे?
लोणावळ्याला जातोय एका प्रोजेक्ट संदर्भात. ठीक आहे, तो माणूस आला की देते कपडे पाठव. ओके. घराची काळजी घे आणि काही लागलंच तर रवी किंवा तेजाला सांग. घराची काळजी करू नकोस, मी आहे सगळं बघायला. चल बाय. रात्री 1 वाजता हळूहळू तपस्याने डोळे उघडले. डोक्याला हात लावतच ती उठून बसली. पण पूर्ण डोळे उघडताच ती शॉक झाली, कारण तिच्या शेजारी सम्राट झोपला होता आणि त्याचा हात सध्या तिच्या पोटावर होता. ते बघून तिला भयंकर राग आला. तिने एका झटक्यात हात बाजूला लोटला, त्यामुळे त्याला जाग आली. एका हाताने डोळे चोळतच तो उठून बसला. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती खूप रागात त्याच्याकडे बघत होती. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या जवळ झोपायची? आधी तर ती काय बोलली ते त्याला कळायलाच काही सेकंद गेले, कारण तो पूर्णपणे झोपेच्या गुंगीत होता. तिचा आवाज इतका मोठा होता की त्याची झोपच उडाली. शट अप यार, बायको आहेस तू माझी, मग तुझ्या जवळ नाही तर शेजारणी जवळ जाऊन झोपू का? त्याने पुन्हा तिच्या अंगावर हात टाकला आणि तिला खाली झोपवत तो सुद्धा तिला बिलगून झोपला. त्याच्या पूर्ण शरीराचा भार अंगावर येताच ती खाली दाबली गेली. ती त्याला रागात बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण अगदी एखाद्या नाजूक बाहुली सारखी ती, आणि तो एकदम धष्टपुष्ट. त्यामुळे काही केल्या तो तिच्याकडून बाजूलाच होत नव्हता. आणि तो तर निर्लज्जासारखा तिला बिलगूनच झोपला होता. तिला त्याचा भयंकर राग येत होता, पण तो तिला काही केल्या सोडायलाच तयार नव्हता. रात्रभर जरी प्रयत्न करत राहिलीस ना तरी तू मला स्वतःपासून बाजूला करू शकणार नाहीस. त्याने थोडस पुढे होऊन तिच्या गळ्यावर अगदी हलकासा चावा घेतला. ती मात्र पूर्णपणे हँग झाली. काय आणि कसं रिॲक्ट करावं ते सुद्धा तिला कळेना. तिच्या सर्वांगातून एक वीज संचारून गेली. अंगावर सरसरून काटा आला. नक्की हे सगळं काय होतंय ते सुद्धा तिला कळेना. ज्या माणसाचा इतका तिरस्कार आपण करतो त्या माणसाचं जवळ येणं आपल्याला का हवं हवंसं वाटतंय तेच तिला कळेना. त्याच रागात ती थोडीशी खाली झुकली. तिने त्याचा हात पकडत जोरात त्याच्या हाताला चावली. तसा तो कळवळून ओरडला. हात झटकतच तो तिच्यापासून बाजूला झाला. तो बाजूला होताच ती लगेच बेडवरून उठून उभी राहिली. आई ग, मागच्या जन्मी काय चेटकी नव्हतीस काय ग? इतक्या जोरात ती त्याला चावली होती की तिच्या दातांचे व्रण त्याच्या हातावर उमटले होते. नाही, मागच्या जन्मात नाही, याच जन्मात मी चेटकीन म्हणून जन्माला आली. आता फक्त हाताला चावली. लवकरात लवकर जर इथून गेला नाहीस ना तर मी अजून खूप ठिकाणी चावेन. निघ इथून. ओ वाव, हाऊ रोमॅन्टिक. अजून कुठे कुठे चावणार आहेस ग तुम्हाला? तशी ती गडबडली. ती त्याच्यासोबत भांडायच्या मूडमध्ये होती आणि तो तिच्यासोबत फ्लर्ट करत होता. तू
तुला काही लाज लज्जा शरम काही आहे की नाही रे? हे सगळं काय असतं मला नाही माहित. तो आता तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता. तशी ती मनातून घाबरली. हे बघ सम्राट, माझ्याजवळ यायचं नाही हा. नाहीतर काय? ती अजून मागे जायच्या आधीच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तशी ती सरळ त्याच्या मिठीत आली. त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी तिची धडपड सुरू झाली, पण त्याची पकड मजबूत होती. या पूर्ण बंगल्यात तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाहीये. शिवाय हा बंगला शहराच्या बाहेर आहे, त्यामुळे दूर दूर पर्यंत सुद्धा तुझा आवाज घराच्या बाहेर जाणार नाहीये. आणि गेलाच तर तुझी मदत करायला कोणीही येऊ शकत नाही. मग विचार कर, मी जर मनात आणलं तर मी तुझ्यासोबत काय काय करू शकतो. आणि याला तर कोणी जबरदस्ती सुद्धा म्हणू शकत नाही, बिकॉज वी आर नाउ मॅरिड. लग्नाची बायको आहेस तू माझी. आणि आज तर आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. यु नो ना, पहिली रात्र म्हणजे काय असतं ते? त्याने दुसरा हात तिच्या मानेत घातला, तसा तिने खांदा चोरून घेतला. त्याचा तो स्पर्श आता तिला असह्य होत होता. तिच्या पोटात नुसती खळबळ माजली होती. असंख्य फुलपाखरं उडत होती. त्याने तिच्या कमरेवर असलेला हात किंचित दाबला, तसा तिने श्वास रोखून धरला आणि सगळी शक्ती एकवटून दोन्ही हात त्याच्या छातीवर रोवत त्याला दूर ढकललं. तसं तो झटकन 1-2 पावलं मागे सरकला. मला भूक लागलीये, जा माझ्यासाठी काहीतरी खायला आण. तसा तो गोंधळून तिच्याकडे बघू लागला. असं काय बघतोयस माझ्याकडे? लग्नाची बायको आहे ना मी तुझी. मग बायकोच्या गरजा पूर्ण करणं हे नवऱ्याचं काम असतं. सकाळपासून पोटात काही नाहीये माझ्या, मला जेवण हवंय. तसं त्याला मनातच हसू आलं. दुपारी तो चांगला जेवण घेऊन गेला होता, पण मॅडम स्वतःच्याच ऍटिट्यूड मध्ये होत्या. तिने ते जेवण नाकारलं होतं आणि आता मात्र स्वतःच जेवण मागत होती. सध्या तरी इथे काहीच नाहीये आणि आता बाहेरून सुद्धा ऑर्डर करू शकत नाही. तसं तिचं तोंड बघण्यासारखं झालं. त्याच्यावरचा राग एकीकडे आणि पोटातली भूक एकीकडे, असं झालं होतं तिचं. एकतर तिला भूक अजिबात सहन व्हायची नाही. त्यात सकाळी तिने सई सोबत जो काही नाश्ता केला होता त्यानंतर काहीही खाल्लं नव्हतं. त्यामुळे आता तिला कडकडून भूक लागली होती. मग आता काय करायचं? चल आपण बाहेर काहीतरी खायला जाऊ. रात्रीचा 1 वाजतोय. यावेळेला बाहेर कोणतं रेस्टॉरंट चालू असणार? डोंट वरी, काही धाबे रात्री चालू असतात ट्रान्सपोर्टवाल्यांसाठी. बघूया कुठे काही मिळतंय का. ऍक्च्युली तुझ्या नादात मी पण जेवलो नाहीये. स्वतः मला सुद्धा भूक लागली. तिला सध्या फक्त जेवण हवं होतं, त्यामुळे ती सुद्धा त्याच्यासोबत जायला तयार झाली. एक मिनिट, हे असंच यायचंय का मी? तिने स्वतःवर एक नजर टाकली. त्या भरजरी लेहंग्यामध्ये तिला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. सध्या तरी तुझ्याकडे काहीही ऑप्शन नाहीये.
उद्या येतील तुझे कपडे. तोपर्यंत असंच मॅनेज कर. पण तिला आता तो लेहेंगा टोचायला सुरुवात झाली होती. कधी एकदा तो लेहेंगा काढून फेकते असं झालं होतं तिला. तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिला कोपऱ्यात एक बॅग दिसली. ती बॅग कोणाची आहे? माझी आहे, घरून मागवली. तसा तिने तो लेहेंगा दोन्ही हातात उचलला आणि झपाझप पावलं टाकत त्या बॅग जवळ गेली. तिने ती बॅग उचलून बेडवर ठेवली आणि त्याची झीप ओपन केली. ओय हॅलो, त्यात माझे कपडे, तुझ्या साईजचं काहीच नाही. पण तिने त्याच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि एक एक करत त्यातले सगळे कपडे बाहेर काढू लागले. मध्येच त्याची एक इनरवेअर तिच्या हातात आली, जी तिने रागातच त्याच्या तोंडावर फेकून मारली आणि त्याने हवेतच कॅच केली. हॅव यू लॉस्ट इट? सगळ्यात शेवटी तिला काही टी शर्ट दिसले. त्यातला विदाउट कॉलरचा एक टी शर्ट तिने उचलला आणि एक टॉवेल सुद्धा हातात घेतला. तपस्या, हे नक्की काय चालू आहे तुझं? मला कळेल का? त्याचं काय आहे ना पती परमेश्वर, आता आपलं लग्न झालंय, त्यामुळे जे तुमचं आहे ना ते सगळं माझं आहे आणि जे काही माझं आहे ना ते आधीपासून माझंच आहे. त्यामुळे आता तुझं माझं करणं सोडा आणि चुपचाप इथे बसून राहा, मी आलेच. तिने त्याला एक ऍटिट्यूड दिला आणि ते कपडे घेऊन वॉशरूमच्या दिशेने निघून गेली. तो मात्र ती नेमकी काय बोलून गेली याचा संदर्भ लावत बसला. तिने बाहेर फेकलेले ते सगळे कपडे तो एक एक करत बॅग मध्ये टाकत होता. तितक्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला. त्याने मागे पाहिलं आणि आता मात्र समोरचा नजारा बघून त्याचे डोळे विस्फारले. तिने त्याचा शर्ट घातला होता, खालून एक गाठ मारून त्याचा तिने क्रॉप टॉप बनवून टाकला होता. खालची जीन्स मात्र तिचीच दिसत होती, जी तिने सकाळी घातली होती. सकाळी तिने त्या जीन्सच्या वरूनच लेंगा चढवला होता, ज्याचा तिला आता फायदा झाला. बाहेर येताच तिने हातातला तो लेहंगा एका कोपऱ्यात फेकून दिला. आता मात्र तिला एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. खरं तर तिला अशा कपड्यांची सवयच नव्हती. पहिल्यापासून जीन्स टॉपचीच तिला सवय, त्यामुळे तसले काही कपडे तिला जाम टोचत होते. आता कुठे तिला जरा बरं वाटू लागलं. सम्राट मात्र ब्लँक होऊन तिच्याकडे बघत होता, कारण सध्या तिचं पोट किंचित उघडं दिसत होतं. हा घे तुझा टॉवेल. तिने त्याच्या अंगावर तो ओला टॉवेल फेकला. त्याने तो गडबडीतच कॅच केला. तुला फ्रेश व्हायचं असेल तर हो, आणि 5 मिनिटात बाहेर ये. अर्ध्या तासात जर मी आता काही खाल्लं नाही ना तर मी इथलं फर्निचर खायला सुरुवात करेन. इतकी भूक लागली आहे मला. ती पाय आपटत सरळ बाहेर निघून गेली. सम्राट, तुझ्यासोबत दगाबाजी करणाऱ्याला तू जिवंत सोडत नाहीस, आणि इथे या पोरीने तुझं जगणं मुश्किल करून ठेवलंय. यालाच लग्नाचे साईड इफेक्ट्स म्हणतात का? तो
तो सुद्धा फ्रेश होऊन थोड्या वेळानंतर बाहेर आला. तर ती भिरभिरल्या नजरेने सगळीकडे बघत होती. डोंट वरी, इथे सीसीटीव्ही नाहीयेत. गुड. म्हणजे जर कधी मी तुला मारून टाकलं ना तर कुणाला काही कळणार नाही. तसा तो गालातच हसला. तो मनातच तिच्या हिमतीची दाद देत होता. एवढं सगळं घडूनही ती ज्या प्रकारे त्याच्या समोर छाती ताणून उभी होती आणि त्याला पुरेपूर टशन देत होती ना, ते त्याला कुठेतरी आवडून गेलं होतं. चला निघायचं का मालकीनबाई? त्याने तिच्या समोर हात केला. तिने एकदा त्याच्याकडे आणि नंतर त्याच्या हाताकडे पाहिलं. तिने आपल्या हातात हात द्यावा अशी त्याची अपेक्षा होती. तिने पण स्वतःचा हात उचलला आणि त्याच्या हाताच्या अगदी जवळ नेला. तो तिचा हात पकडणारच होता तितक्यात तिने तिचा हात मागे खेचून घेतला. नोकरांनी कधी जास्त अपेक्षा ठेवायची नसते. ती त्याला खुन्नस देऊनच मेन डोअरच्या दिशेने चालू लागली. तो मात्र तिच्या उत्तराने गालातच हसला. खरं तर जे ती त्याच्या सोबत वागत होती ना, ते जर दुसरं कोणी वागलं असतं तर आतापर्यंत सम्राटने एकतर त्याच्या चितेला अग्नी दिला असता, नाहीतर त्याच्या नावाची कबर तरी खोदली असती. पण इथे जरा वेगळाच सीन होता. सम्राट बाबू स्वतःचं हृदय हरवून बसले होते. त्यामुळे आता त्यांना तिच्या कोणत्याही वागण्याचा रागच येत नव्हता. आणि आलाच तरी तिच्या त्या गोड चेहऱ्याकडे बघून ते स्वतःचा सगळा राग विसरून जायचे. तिने आपल्याशी दगाबाजी केली, आपला विश्वासघात केला, हे समजल्यानंतरही तिच्या विषयीचं त्याच्या मनात असलेलं प्रेम जरा सुद्धा कमी झालं नव्हतं. उलट आता तर ते अजून वाढलं होतं. चला सम्राट बाबू, बायकोला भूक लागली तुमच्या. आत्ता जर काही खायला मिळालं नाही ना तर तुलाच खायला सुरुवात करतील मॅडम, ते पण विदाऊट मसाला. तो स्वतःशीच हसत तिच्या पाठोपाठ बाहेर निघून गेला.